तर दुसरीकडे पुण्याच्या एकता नगर परिसरातील सोसायटींमध्ये पार्किंगमध्ये पाणी साचलेलं आहे। अनेक दुचाकी आणि चारचाकी यामुळे पाण्याखाली गेल्या आहेत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा एकता नगर भागात सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। पार्किंगमध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांची सगळी वाहनं पाण्याखाली आहेत। अवघ्या 1.5 दिवसातच खडकवासला धरण भरल्याने पुण्यातील मुठा नदीत पाण्याचा मोठा विसर्ग झालेला पाहावयास मिळत आहे। आपण पुण्यातील एकता नगर परिसर आहे येथे आहोत। दोरका सोसायटीमधील जे पार्किंग आहे या पार्किंगमध्ये पूर्णतः पाणी शिरल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। खरं तर खडकवासला पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सद्यस्थितीत देखील होतोय। काही दुचाकी या सोसायटीच्या पार्किंगमध्ये आहेत। अगदी नागरिकांना खडतर प्रवास करावा लागत आहे। ते मुलांची शाळा असेल किंवा इतर काही त्यांना दैनंदिन वस्तू आणाव्या लागत असतील तरी सद्यस्थितीत केव्हाही पाणी वाढू शकतं। त्यामुळे नागरिक आहेत ते अगदी चिंतेत असताना पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन विकीसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। काय सांगाल ताई? खरं तर मुठा नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे आणि केव्हा पाणी एकता नगर सोसायटीमध्ये आले, काय सांगाल? ॲक्च्युली काल रात्रीपर्यंत काहीच पाणी नव्हतं। त्यांनी 2-3 वाजता त्यांनी पाणी सोडायला सुरुवात केली। 800 क्युसेक्सनी सुरुवात केली आणि आता ऑलमोस्ट 27,000 क्युसेक्स सोडले। ते बाजूचं मिळून ते 30-35 पर्यंत जातं। ते एक 3-4-5 तासाच्या कालावधीमध्ये झालेल्या आहेत घटना। त्याच्यामुळे आम्ही आता ग्राउंड फ्लोअरवर राहतोय, सगळे आम्ही ग्राउंड फ्लोअरवर राहतो। तर आता पुढची ॲक्शन काय करायची, घरातलं सामान आवरायला घ्यायचं का काय, याचंच आम्हाला कळत नाही। हे पाणी अजून अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरले। हो, त्या सोसायटीमध्ये त्या लेवल खाली आहे, त्याच्यामुळे त्या सोसायटी आणि मागची सोसायटी आणि तिकडच्या पार्किंगमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाणी जातं। नाही, आता हे तुम्ही मागे बघाल ते नाल्याचं पाणी काम चालू आहे। ते ॲक्च्युली 2024ला आमच्या घरात पाणी आलं होतं, पण तेव्हा काम चालू केलं नाही। आता एक 5-6 महिन्यांपूर्वी केलं, ते पण अर्धवट राहिलं सगळं काम आणि त्याच्यामुळे सगळी तिथे माती झाली आणि ते सगळं पाणी